जय शिवराय मित्रांनो, चला आज आपण करणार आहोत पायांचा वर्कआउट करतेवेळेस वॉर्मअप अत्यंत गरजेचा असतो, जेणेकरून वर्कआउट करतेवेळेस इंजुरी होणार नाही व दुखापत होणार नाही व स्नायूंना चेतावणी भेटते। त्याच्यामुळे आपण अगोदर केला मानेचा वर्कआउट, त्याच्यानंतर आपण केला हातांचा वर्कआउट। पहिली स्टेप एका बाजूने पूर्ण हात फिरवा व रिवर्स हात फिरून घ्या। त्यानंतर आपण घेतला दुसरा हात, पहिली 10 वेळेस व रिवर्स 10 वेळेस हात फिरवले। त्यानंतर आपण दोन्ही हातांचा एकदम राऊंडमध्ये एक्सरसाइज केली। त्यानंतर आपण घेतला मनगटाचा वर्कआउट स्टेप बाय स्टेप। त्यानंतर घेतली आपण कंबरांचा वर्कआउट, जेणेकरून कंबरसुद्धा आपली लवचिक व दुखणार नाही व इंजुरीसुद्धा होणार नाही। त्यानंतर आपण घेतला गुडघ्याचा व पायांचा समोरून स्ट्रेचिंग। त्यानंतर घेतली आपण थाईची बॅक्स व पंजांची स्ट्रेचिंग घेतली। त्यानंतर आपण कंबरेचा व बॅलेन्सिंगचा वर्कआउट घेतला। त्याच्यानंतर पायाचा वर्कआउट झाल्यानंतर दोरीवर उड्या मारण्याचा फायदा काय होतो? दोरीवरच्या उड्या मारण्यामुळे पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो, हाडे चांगली राहतात, स्टॅमिना वाढतो व उंची वाढण्यास मदत होते, पोटसुद्धा कमी होण्यास मदत होते। त्याच्यामुळे पूर्ण शरीर लवचिक राहते व बुद्धी स्ट्रॉंग राहते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जय शिवराय।